आज या ठिकाणी आज गांधी जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा। त्याचबरोबर या रोजगार मेळाव्याचे आयोजक माननीय आमदार माजी आमदार तुकारामजी काते साहेब यांना देखील वाढदिवसाच्या आजच्या दिवशी शुभेच्छा देतो। आज त्यांचा वाढदिवस आहे, गांधी जयंती देखील आहे आणि आजच्या दिवशी तरुणांना रोजगार मिळणं फार मोठी गोष्ट आहे। एका कुटुंबातला एक तरुण जरी त्या कुटुंबाला रोजगार मिळाला तर संपूर्ण कुटुंबाचा तो उदरनिर्वाह होतो। त्यामुळं आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा होतोय असं मला वाटतंय। आता आतमध्ये जाऊन बघितलं, तरुणांची प्रचंड गर्दी आहे या ठिकाणी आणि चांगला प्रतिसाद मिळतोय। रोजगार हा अति महत्वाचा प्रश्न आहे। भारत देशामध्ये बेरोजगारीची संख्या वाढलेली आहे आणि आज या काते साहेबांच्या माध्यमातून आज चेंबूरमध्ये आज तरुणांना रोजगार मिळतोय, फार मोठी गोष्ट आहे। प्रथमतः मी माननीय माजी आमदार तुकाराम काते साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि जर तुम्ही या मेळाव्याबद्दल बोलला तर तुम्हाला माहित असेल आनंदजी की माझा आवडता एक सब्जेक्ट आहे, म्हणजे युवकांचे कोणतेही सब्जेक्ट असू दे, मग त्यांच्या स्पोर्ट्स संबंधी असू दे, त्यांच्या एज्युकेशन संबंधी असू दे किंवा त्यांच्या जॉब संबंधी असू दे। आज तुम्ही बघाल तर मी सुद्धा एक 7-8 कंपन्यांची एक टाईप करून ठेवलेलं आहे। म्हणजे मोस्टली आपल्या घाटल्यातला जो युवा आहे, घाटल्यातल्या ज्या माझ्या युवा बहिणी आहे, त्याचप्रमाणे आता चेंबूर विभागाची मला राहुल शेवाळे साहेब आणि आमच्या कामिनी वहिनी यांनी जी जिम्मेदारी दिली ऍज अ उपविभाग प्रमुख म्हणून। माझं वॉर्ड क्रमांक 153 बरोबर चेंबूर विधानसभा पण माझ्याकडे येते। त्याचबरोबर त्या युवकांसाठी पण मी भरपूर प्रयत्न करतो। आज तुम्ही बघाल तर घाटल्यातून 153 वॉर्ड मधून कित्येक मुलांना मी जॉबला लावलं असेल, कित्येक मुलांना मी एज्युकेशन साठी हेल्प करत असेल। आज तुम्ही बघाल तर मला असं वाटतं जवळजवळ आतापर्यंत 250 ते 300 युवा इथे येऊन गेले, त्यांनी इंटरव्ह्यू दिले, त्यांचे बायोडाटा दिलेले आहेत। तर मला असं वाटतं की 100% जो पण इकडे युवा आहे, मग तो 10वी पास असू दे, 12वी असू दे, TI असू दे, ITI केलेले असू दे, प्रत्येक क्षेत्रातल्या बँक क्षेत्र असू दे, प्रत्येक क्षेत्रातल्या कंपनी इकडे आलेल्या आहे आणि त्या कंपनीच्या मार्फत या युवकांना एक ऑपॉर्च्युनिटी आणि एक संधी साहेबांनी उपलब्ध करून दिलेली आहे। त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून काते साहेबांचे धन्यवाद। मेरा नाम कासिम है, मैं मैजिक बस इंडिया फाउंडेशन से आया और यहाँ पर मेरे को डीमार्ट में जॉब मिल गई। मैं बहुत टाइम से परेशान था जॉब को लेके और मैजिक बस पे मेरे को बहुत सारी स्किल सिखाई, इंटरव्यू क्रैक कैसे करने का, उसी के बेसिक पे मैंने डीमार्ट में जॉब ले ली। और मैजिक बस का बहुत बहुत शुक्रिया जो मुझे यहाँ तक लेके आए और उन्होंने मुझे यहाँ बुलाया जॉब फायर के लिए। अंजू मैम आपका बहुत बहुत शुक्रिया, आपने मुझे यहाँ बुलाया, उनके बदौलत ही मेरे को डीमार्ट में जॉब मिली। इंशाल्लाह इसके आगे भी जाएंगे मैजिक बस के साथ। आओ सब मैजिक बस में सीखो, ट्राई करो और यहाँ पर 100% जॉब मिलेंगी, स्किल डेवलप होंगे, कुछ नया सीखेंगे साथ में मिलकर। आओ सब, जरूरी है बहुत, क्योंकि जॉब को लेके सब बहुत परेशान रहते हैं, क्या करें कैसा करें। यहाँ जॉब फायर में अलग अलग कंपनीज है, डिटेल्स है, इंटरव्यू देंगे तो मालूम पड़े। ऑलरेडी मैजिक बस सबको सब पहले ही सिखा देती कैसा करने का है और डिटेल्स में बेसिक जानना जरूरी है। फ्रेशर, मैं एक फ्रेशर हूँ, मैंने 4 जगह इंटरव्यू दिया, 4 जगह सिलेक्ट हुआ मैजिक बस के थ्रू से। इन लोग ने मुझे सिखाया, सॉफ्ट स्किल, कॉन्फिडेंस बिल्ड करा मेरा, सब मैजिक बस से सीखा है। तो बिना सीखे कुछ नहीं हो सकता। मैं फ्रेशर ही हूँ, मैजिक बस की वजह से यहाँ तक पहुंचा। थैंक यू फॉर अंजू मैम एंड तुषार सर और ऑल टीम्स। सर्वप्रथम काते साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। या दिवशी यांनी एवढा चांगला कार्यक्रम घेतलेला आहे। आजच्या युगामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये मुलांना जॉब आणि म्हणजे खूप प्रॉब्लेम्स आहेत, तर साहेबांनी एवढा मोठा कार्यक्रम, एवढा सुंदर कार्यक्रम असं ठेवलेला आहे। त्यांच्या उपस्थितीत आम्हाला एक संधी देण्यात आलेली आहे। ही आम्ही श्री कम्प्युटर इन्स्टिट्यूट आणि साथी संस्थेच्या माध्यमातून कम्प्युटर डिप्लोमा कोर्स मराठा व कुणबी जातीच्या विद्यार्थ्यांसाठी फ्री मध्ये देत आहोत। आमचा 6 महिन्याचा कोर्स असणार आहे आणि काते साहेबांचे खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र। आज काते साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांना आज आमच्या 153च्या वतीने खूप खूप शुभेच्छा। पहिल्यांदा आणखी काते साहेबांचं तर सगळ्यांना माहितीच आहे, काते साहेब आज हे राजकारण कमी पण समाजसेवा हे जास्त करत असतात। आज त्यांनी आज एवढ्या कंपन्या आणलेल्या आहेत, तर आज या आमच्या चेंबूर मध्ये तर त्यांचं याच्या अगोदर पण ते नगरसेवक झाले, आमदार झाले, त्यांनी भरपूर अशी कामं केलेली आहेत। आणि आज देखील तुम्ही बघतच आहात की आज एवढ्या कंपन्या आलेल्या आहेत, तर आज आमच्या चेंबूर मधल्या चेंबूर विधानसभेतला पूर्ण
सांगितलेलं आहे का ज्यांना खरोखर रोजगार पाहिजे असेल तर त्यांनी तिथं आज यायचंय आणि आज ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्यांच्या हातून चांगलीच कामं होत असतात. आज आमच्या चेंबूरमध्ये पाण्याचा म्हणजे घाटल्यामध्ये जर बोलायला गेलात तर आज पाण्यासाठी लय लोक तडपडत होती, पण तो काम आज आमच्या काटे साहेबांनी केलेले आहेत आणि त्यांच्या हातूनच ही भरपूर अशी चांगलीच कामं होत असतात. बस एवढंच बोलतो. सर्वप्रथम आमचे काटे साहेब माजी आमदार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांनी वाढदिवसाचं औचित्य साधून आज जो भव्य रोजगार मेळावा जो आयोजित केलाय त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्राचे आपले लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र प्रगती पथावर जात आहे. महायुतीचं सरकार चांगलं काम करत आहे. त्या अनुषंगाने युवकांसाठी जे विविध योजना राबवल्या जात आहेत महाराष्ट्र सरकारतर्फे, महाराष्ट्रात उद्योग आणले जात आहेत, अनेक उद्योग आज चालू झालेले आहेत. त्या अनुषंगाने आज काटे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज जे आपल्या चेंबूर भागामध्ये चेंबूर विधानसभेच्या अंतर्गत हा भव्य रोजगार मेळावा आयोजित केलाय. त्यामध्ये जवळजवळ 130 ते 140 कंपन्या आलेल्या आहेत आणि जवळजवळ 250 ते 300 लोकांनी अजूनपर्यंत या संधीचा लाभ घेतलेला आहे. संध्याकाळी जवळजवळ 5 वाजेपर्यंत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. काटे साहेब नेहमी असे उपक्रम राबवत असतात. त्यांच्या अनुषंगाने त्यांनी पहिलेही असे कार्यक्रम घेतलेले आहेत, तर त्यांना त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वात जे आता सरकार चालू आहे त्या अनुषंगाने लाडकी बहीण जी योजना आहे ती महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चालू आहे. तसेच युवक कल्याण युवकांसाठी महाराष्ट्र सरकारतर्फे आता स्टेप जे महिन्याला 5 ते 10 हजार रुपये बेरोजगार तरुण आहेत त्यांनाही देण्यात येणार आहे. त्या संधीचा सगळ्यांनी लाभ द्यावा ही महाराष्ट्र जनतेला विनंती. काते साहब का मैं दिल से शुभेच्छा व्यक्त करता हूँ. काते साहब का सफर अच्छा रहे, खुशहाल रहे, सक्सेसफुल रहे और जिस पंथा नीति में बिलीव करते हैं उसमें सफल निकले और बहुत ही हुनर काम कर रहा है, बहुत ही अच्छा सोशल वर्क कर रहा है. मैं उनको दिल से शुभेच्छा प्रकट करता हूँ और मेरा रिस्पेक्ट प्रकट करता हूँ. ऐसे ही करते रहे, सबके लिए मदद करते रहे. थँक्यू. काते साहेबांनी आयुष्यामध्ये जे काम केलं त्याचा आखो देखाल गेले 40 वर्ष आम्ही पाहिलेला आहे. परंतु शिवसेनेच्या माध्यमातून हा रोजगार मेळावा या ठिकाणी होत असताना, काटे साहेबांच्या पुढाकाराने होत असताना या परिसराची एकंदर जी समस्या आहे ती बेरोजगाराची आहे. जास्त तरुण बेकार आहेत आणि म्हणून ज्या वेळेला मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा केले त्यावेळेला घरोघरी जात असताना आमचा शाखा प्रमुख तुषारजी सामंत असेल, आमच्या महिला शाखा प्रमुख कडुताई असतील, आमचे विभाग प्रमुख अविनाश राणे असतील, महिला विभाग प्रमुख सुनीताताई वैती असतील, हे सर्वजण शेवाळे साहेबांच्या आदेशानुसार नेतृत्वाखाली काम करत असताना आम्हाला एक गोष्ट समजली ती म्हणजे बेकारीची. तरुणांना जी बेकारी आहे, नोकरी नाही. आणि म्हणून काते साहेब चेंबूर विधानसभेमध्ये गणपतीच्या वेळेला प्रत्येक मंडळामध्ये फिरत असताना काते साहेबांना सांगण्यात आलं की साहेब, माता भगिनींकडून सांगण्यात आलं की साहेब, आम्हाला शिंदे साहेबांनी जी मदत केली ही मदत वंदनीय आहे, परंतु आपण जर मुलांसाठी, तरुण बेरोजगार मुला मुलींसाठी, युवकांसाठी जर काम केलं तर ते अतिशय चांगलं होईल आणि सर्व तरुण शिवसेनेकडे आकर्षित केले जातील. या उद्देशाने वाढदिवसाचं औचित्य साधून काटे साहेबांनी 2 ऑक्टोबरचा हा रोजगार मेळावा या ठिकाणी घेतला आणि चेंबूर मधील नव्हे तर ज्यांना ज्यांना कळलं, टीव्हीच्या माध्यमातून असेल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, बॅनरच्या माध्यमातून असेल, ते सगळे तरुण या ठिकाणी रोजगार मेळाव्यासाठी आले आणि या ठिकाणी इंटरव्ह्यू देत आहेत. मी काते साहेबांना धन्यवाद देतो पुढील वाटचालीसाठी की चेंबूर विधानसभेमध्ये काम करत असताना अनेक समस्या आहेत आणि त्या समस्या आपल्या सर्वांना ज्ञात आहेत. आपण या समस्या चेंबूरकरांच्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे, कारण आपण बघितलं की खासदारकीचा परिसर हा अत्यंत मोठा आहे. खासदारांना प्रत्येक इंडिव्हिज्युअली वार्डात काम करण्याची संधी कमी प्रमाणात मिळते, हायलाईट कामं होतात. परंतु तुमच्यासारखा ग्रासरूटला काम करणारा, चेंबूरकरांना हवासा वाटणारा असा जो चेहरा आहे, लोकांमध्ये मिसळणारा चेहरा आहे, लोकांना हवासा वाटणारा नव्हे तर विरोधकांना सुद्धा मनातून असं वाटतं की काते साहेबांसारखे नेतृत्व आम्हाला पाहिजे, असायला पाहिजे. परंतु त्यांचं दुर्दैव असेल, पण आमचं भाग्य आहे की चेंबूर विधानसभेला बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा अशा प्रकारचं नेतृत्व मिळालंय. मी संघटनेलाही धन्यवाद देतो, शिंदे साहेबांनाही धन्यवाद देतो आणि काते साहेबांना स्पेशली धन्यवाद देतो की
आपल्यामध्ये जी ऊर्जा आहे ती चेंबूरच्या विकासासाठी आपण या ठिकाणी वापरावी. संपूर्ण चेंबूर विधानसभेतील सर्व पदाधिकारी तुमच्या सोबत आहेत आणि ते तुमच्यासाठी काम करतील. आणि खास करून चेंबूर विभागातल्या ज्या समस्या, एसआरचा प्रश्न असेल, इतर हायलाईट जे काय प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करूया, असं माझं काते साहेबांना सांगणं आहे. आणि काते साहेबांना आज या मेळाव्याच्या निमित्ताने धन्यवाद देतो. आणि ह्या कार्यक्रमाची रोजगार मेळाव्याची खूप आवश्यकता होती, गरज होती. कारण का तरुणांमध्ये आज रोजगारांची खूप कमी आहे आणि संपूर्ण मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, की आपण जेवढे तरुणांना रोजगाराची संधी देऊ तेवढी चांगली आहे. आणि तेच औषध साधून काते साहेबांनी इथे रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. त्याचा तरुणी पूर्णपणे लाभ घेत आहेत आणि खूप सुंदर असा उपक्रम काते साहेबांनी राबवलाय. त्याबद्दल मी त्यांना मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद. आज गांधी जयंती आहे. आज खूप चांगला दिवस आहे, शुभ दिवस आहे. आणि आज तुकाराम काटे आमचे माजी आमदार त्यांचाही आज वाढदिवस आहे. आणि ह्या दोघांचा वाढदिवसाच्या निमित्त आज चांगला दिवस असल्यामुळे आपल्याला कुठली गोष्ट भेडसावते तर मुलांचा रोजगार, मेन महिलांचा सक्षम झाल्या पाहिजे आणि मुलांना नोकरी पाहिजे, हे सगळ्या कुटुंबाचं एक हे असतं, योजना असते. त्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना किंवा घरेलू कामगारांसाठी अन्नपूर्णा योजना, अनेक योजना जेणेकरून आपल्या घरातल्या महिला, आई बहीण, मुलगी या सक्षम होतील. आपल्या घरचे महिला जर सक्षम असेल तर आपला परिवार सक्षम होईल, आपला परिसर सक्षम होईल, आपला महाराष्ट्र सक्षम होईल. या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक एक पाऊल पुढे घेतात. तेच औचित्य साधून तुकाराम काटे साहेबांनी आज आपल्या जन्माच्या निमित्त, वाढदिवसानिमित्त आज बेरोजगारांचा जे रोजगार उपलब्ध नाही आहेत पण ते रोजगार आपल्या मुलांपर्यंत कसं पोहोचू या माध्यमातून आज हा भव्य रोजगार मेळावा घेतलाय. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की अनेक मुलं मुली या रोजगार मेळाव्यासाठी येतात आणि त्यांना इथेच जॉईनिंग लेटर वगैरे मिळत आहेत. त्यामुळे मी काटे साहेबांचा खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाला पण त्यांचं कौतुक करतो. जय जय महाराष्ट्र. हे आता माझं 62 गेलं आणि 63 लागले, 63 लागलंय. आतापर्यंत या आयुष्यामध्ये भरपूर काय उलाढाल्या झाल्या, भरपूर काय आंदोलनं झाले, भरपूर काय नोकऱ्या लावल्या सुद्धा लोकांना. आणि हा काही नवीन नाही आहे. परंतु चेंबूर हा आता पाहिलं मी, ज्या आया बहिणी बोलत होत्या त्यासाठी हा कार्यक्रम मला घेणं गरजेचं होतं आणि तो रोजगार मेळावा घेतलेला आहे. आणि आम्ही सर्वांनी विचार केलेला, आमच्या सर्व शाखा प्रमुख महिला पुरुष यांनी, की 6 महिन्यातून हा एक कार्यक्रम घ्यायचा आणि चेंबूरमध्ये एकही नोकरी नाही असं बोलणारा कोण भेटला नाही पाहिजे, असं माझा विचार आहे. आज 2 ऑक्टोबर आहे. महात्मा गांधी आणि आमचे लाल बहादूर शास्त्री यांची खरं जयंती आहे. आणि याच दिवशी आम्ही हा चेंबूरकरांसाठी रोजगार मेळावा केलेला आहे. खरं म्हणजे चेंबूरमध्ये रोजगार मेळावा करायची गरज नाही, कारण का चेंबूरमध्ये इंटरनॅशनल कंपन्या एवढ्या आहेत. RCF पासून HPCL, BPCL, इंडियन ऑइल आणि टाटा कंपनी, BRC अशा या मोठमोठ्या कंपन्या या चेंबूरमध्ये आहेत. परंतु या मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या स्थानिक लोकांना न विचारता बाहेरचे लोक भरती करतात. आणि म्हणून हा रोजगार मेळावा आपल्याला करावा लागतो. कारण की मी बघतोय अनुसूचित नगर मध्ये पाहिलं, आज चेंबूर मध्ये बघतोय, तर लाडकी बहिणीचं जेव्हा फॉर्म भरत होतो तेव्हा पहिलं त्या बहिणीचं मला बोलणं होतं की बाई आमची मुलं बेकार आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करा. आम्हाला तर 1,500 शिंदे साहेबांनी कबूल केलेलं आहे, परंतु त्या मुलांसाठी काहीतरी करा. हे सर्व ऐकून आम्ही हा रोजगार मेळावा घेतलेला आहे चेंबूरसाठी खास करून. आज कमीत कमी 700 ते 750 मुलं आज आतापर्यंत येऊन गेले. काही लोकांना नोकरी लागलेली आहे, काहींना ऑन द स्पॉट नोकरी लागलेली आहे. खास जास्त जर गर्दी आहे तर ते बँकेचे त्याचे 21 बँकवाले आलेले आहेत, तिथे जास्त गर्दी आहे. आणि तिथेच लोक मुलं आणि मुली जास्त बँकेसाठी करतात, कंपनीसाठी थोडं कमी आहे त्यांचे. परंतु रोजगार हा मिळतोय. जे रोजगार आहे हे मगाशी एक माणूस आला, तो म्हणजे न शिकलेला होता, त्याला एका मॉलमध्ये नोकरी लागली आणि तो गेला सुद्धा अपॉइंटमेंट घेऊन, तो घेऊन गेला लगेच आणि त्याला नोकरी लागली. अशी ऑन द स्पॉट इथे नोकऱ्या आहेत, ऑन द स्पॉट नोकऱ्या इथे भेटत आहेत आणि त्याचा फायदा चेंबूरकरांनी घ्यायला पाहिजे. आज खरं
आपल्या भारताचा एक अतिशय चांगला दिवस आहे. 2 ऑक्टोंबर म्हटल्यानंतर गांधी जयंती आणि भारताचे माजी पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आपले शास्त्रीजी आणि गांधीजी यांची आज जयंती आहे. तर ह्या दिवशी आम्ही हा रोजगार मेळावा घेतलेला आहे. खरं म्हणजे मला असं स्वतःला वाटतं की चेंबूर विधानसभा आणि आणखीन आपल्या चेंबूर परिसरातील सर्व बंधू भगिनी आणि मुलं ही बेकार राहता कामा नये. त्यांना हाताला काम मिळालं पाहिजे. अतिशय चांगली शिकलेली मुलं आहेत. चांगले ITI म्हणा, केमिकल इंजिनियर, सर्व इंजिनियर ह्या लोकांनी ह्या साईडला इथे केलेलं आहे. अशा लोकांना काम द्यायचं आहे. अशा लोकांना आपण कामधंदा करायचा आहे. सर्वांना काम मिळालं पाहिजे ही माझी इच्छा आहे प्रामाणिकपणे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझं असं मनोगत आहे की आज शिव उद्योग सेना आणि जॉब फेअर म्हणून आपले संपूर्ण लोक इथे आलेले आहेत. माननीय मंत्री उदय सामंत यांनी काही कंपन्या पाठवलेल्या आहेत आणि काही आमच्या शिव उद्योग सेनेच्या लोकांनी इथे कंपन्या आणलेल्या आहेत. त्या कंपनीच्या थ्रूने आज इथल्या नागरिकांना आपण पूर्ण म्हणजे हाताला काम मिळायला पाहिजे ही माझी इच्छा आहे. आज तरुणी इथे सर्व आलेले आहेत आणि कामासाठीच आलेले आहेत. आमचे शिव उद्योग सेना आणि आमचे उदय सामंत यांनी चांगल्या कंपन्या पाठवलेल्या आहेत. मला चेंबूरमध्ये खरं सांगायचं तुम्हाला तर चेंबूरमध्ये सर्वात भारतामध्ये सर्वात मोठ्या कंपन्या आहेत. पण तरी चेंबूरची लोक बेकार आहेत. चेंबूरची मुलं बेकार आहेत. चेंबूरची मुले बेकार आहेत. कारण का ह्या सेंटर गव्हर्नमेंटच्या कंपन्या असल्या कारणाने ऑल इंडियातून लोक येतात. BRC आहे, RCF आहे, इंडियन ऑइल आहे, HPCL आहे, इंडियन ऑइल आहे, टाटा कंपनी आहे. ह्या मोठ्या कंपन्यात तरी ह्या चेंबूरच्या मुलांना काम नाही आहे. लोक भडकत असतात आणि हाताला काम नाही. त्या कारणाने नंतर ते लोक व्यसनधीन होतात. म्हणून माझं शिव उद्योग सेनेचे आमचे सर्व पदाधिकारी इथे आलेले आहेत. माननीय उदय सामंत आमचे जे मंत्री आहेत ते आहेत. त्यांच्या सर्वांच्या मार्फत इथे चेंबूरमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये कुणाला काम नाही असं कोण माझ्याकडे बोलायला नको असं मी हर 6 महिन्यांनी मी आपल्या नोकरीचं हे करणार आहे. म्हणून चेंबूरच्या सर्व माझ्या जे बेकार आहेत त्याला सांगतो की हा रोजगार मेळावा चांगला आहे. सर्वांनी या आणि सर्वांनी फायदा करून घ्या. आज योगायोगाने माझाही वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त योगायोग आम्हाला तारीख मिळत नव्हती, रविवार मिळत नव्हता. इथे सुद्धा ह्या शाळेमध्ये रविवारचे सर्व फुल आहेत. हा जो मुक्तानंदचा हॉल आहे शाळेचा त्या हॉलमध्ये फुल होते. 2 तारीख खाली होती आणि 2 तारीख आम्ही फिक्स केली आणि योगायोगाने मला त्या दिवशी वाढदिवस आला. ठीक आहे. संकल्प घेतला तुम्ही नवीन? आज नवीन संकल्प एवढाच आहे की बेकार जी मुलं आहेत त्यांना कामधंद्याला लावायचं हा माझा संकल्प आहे. आणि ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यात जाऊन तिथे SRच्या मार्फतून चांगल्या बिल्डिंगी राहायला पाहिजे. लोक चांगल्या घरामध्ये राहायला पाहिजे हा माझा संकल्प आहे. नक्कीच फायदा होईल. ॲक्च्युली सरांच्या मार्गदर्शनाने आणि शिव उद्योग संघटनेच्या मार्फत सन्माननीय एकनाथ शिंदेंच्या मार्फत आपण जी शिव उद्योग संघटना स्थापन केली त्यात वेगळ्या समित्या आहेत. त्यामधली एक समिती म्हणजे रोजगार समिती आणि त्या रोजगार समितीचा एकच ऑब्जेक्टिव्ह आहे की जास्तीत जास्त मुलांपर्यंत जास्तीत जास्त कंपन्यांना भेटवून देणं, तो एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून देणं आणि त्या प्लॅटफॉर्म थ्रू कंपनी आणि मुलं एकत्र यावी अशा जॉब फेअर मेळाव्यामार्फत किंवा आपण एक्सक्लुझिव्ह ड्राईव्ह कंपन्यांच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्यामार्फत. आणि आपण ह्या मेळाव्यामध्ये ज्या तुम्ही जर कंपन्या बघितल्या असेल तर बँकिंगपासून, रिटेलपासून, BPOज, कॉल सेंटरपासून ते मॅन्युफॅक्चरिंग आणि ब्ल्यू कॉलर आणि व्हाईट कॉलर अशा प्रत्येक प्रकारच्या जॉब्स आपण इथे चेंबूरमध्ये आणलेले आहेत. आणि जसं सरांनी सांगितलं की अनएम्प्लॉयमेंट हा जो एक मोठा सब्जेक्ट आहे सध्या एम्पॉवरमेंटसाठी
त्यावर आम्ही खूप सातत्याने काम करतो आहे. जास्तीत जास्त कंपन्यांना भेटून त्यांच्या डिमांड्स घेऊन आणि त्या राईट सप्लाय कशा करायच्या यावर शिवउद्योग संघटना काम करते. आणि माझे सगळे सहकारी आशिष राऊत असो, आमचे सर्वेश दामले आहेत, मितेश आहेत किंवा आणखी सहकारी आणि आमचे सन्माननीय अध्यक्ष दीपक काळीज साहेब, सेक्रेटरी प्रकाश ओवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनातून हे सगळं शक्य झालं आहे. डेफिनेटली सरांची खूप मेहनत आहे. सर म्हणजे जर कुठेही मीटिंग जरी असेल तर सर पहिले सर उभे राहतात आणि मग ते आम्हाला ग्रीट करतात. त्यामुळे त्यांची एनर्जी बघून आमची एनर्जी वाढते. आणि खूप खूप धन्यवाद सरांना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना ह्या रोजगारातून जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध होईल ह्यात आमच्या इच्छा आहेत. थँक्यू सो मच. खूप ग्राउंडेड आहेत आणि मी जेव्हापासून सरांना ओळखतो त्यांनी म्हणजे गेटवर स्वतः उभं राहून एखाद्या व्यक्तीला रिसीव्ह करणं हा त्यांचा स्वाभाविक स्वभाव आहे. म्हणजे हे दाखवण्यासाठी करणारे व्यक्ती नाहीत आणि हे त्यांच्या कार्यातून दिसलेलं आहे. आधी ह्याच्या पुढेही झालेलं आहे आणि असे कार्य सरांनी पहिल्यांदा नाही ऑर्गनाईज केले. त्यामुळे त्यांचा वाढदिवस हा एक नक्कीच कोइन्सिडन्स आहे. या दिवशी जेव्हा डेट आणि जसे सर सांगतात की आम्ही जेव्हा मीटिंग्स केली त्यावेळेला हे ध्यानामानात नव्हतं की सरांचा वाढदिवस त्या 2 तारखेला आहे असं बघून आम्ही ऑर्गनाईज करतो, कारण डेट आम्ही फायनल केली होती. पण हा योगायोग आहे आणि आम्हाला खरंच खूप आनंद होते की त्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही हा संकल्प करतो आणि तो संकल्प सरांचा पण तेवढाच मोठा संकल्प आहे. आणि खूप खूप मजा वाटते की एवढ्या सगळ्या लोकांबरोबर एकत्र काम करतात आणि त्यांना एक बड्डे गिफ्ट म्हणून आमच्या थ्रू मे बी नॉट इन काइंड बट एक ॲज अ गिफ्ट म्हणून सगळ्या मुलांना नोकरी लागे, जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट लेटर संध्याकाळपर्यंत त्यांच्या हातात द्यावी आणि त्यांनी ते सुपूर्द करावे, हीच आमची त्यांच्या बड्डेच्या दिवशी गिफ्ट आहे.